नंतर आणखी एक महत्त्वाची बातमी दिल्लीमधून अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना काँग्रेसकडून नांदेडची लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। मात्र राहुल गांधी नांदेडमधून उभे राहणार होते अशी चर्चा होती। नांदेडची जागा राहुल गांधींसाठी ठेवण्यात आली होती। मात्र आता जी माहिती समोर येते त्याप्रमाणे अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना नांदेडमधून लोकसभेची उमेदवारी मिळते। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। वैशाली मालेवार आमच्या प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरती। वैशाली, राहुल गांधी खरं तर नांदेडमधून निवडणूक लढवणार होते अशी चर्चा होती आणि त्यानंतर आता अमिता चव्हाण यांचं नाव पुढे येतंय, काय माहिती? अगदी ज्या प्रकारची चर्चा होती, आम्ही काँग्रेसचे जे काही सूत्र आहेत त्यांच्याकडनं जेव्हा बोलणं केलं तेव्हा त्यांचं कळलं की हे सगळे रुमर्स होते राहुल गांधीच्या नावाचे। कारण जर अमेठी आणि रायबरेली हे जे दोन जागा आहेत हेच काँग्रेसचे जे मेन चेहरे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची जागा मानली जाते। त्यामुळे नांदेड किंवा महाराष्ट्रामध्ये कुठे लढणं हे राहुल गांधीसाठी ते शक्य नाही असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे नांदेड म्हणजे अशोक चव्हाण असं एक जे समीकरण होतं त्याच्यामध्ये आता त्यांची पत्नी अमिता चव्हाण यांना ही सीट मिळण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। आणि मुळात म्हणजे अमिता चव्हाण यांनी सुरुवाती केली आहे, जी तयारी करायची होती त्या तयारीला त्यांनी सुरुवात केली लोकसभा निवडणुकीसाठी असंही करताय। आणि विधानसभा हे अशोक चव्हाण लढतील त्याच नांदेड या जागेवरून त्यांनी असं देखील काँग्रेसच्या सूत्रांकडून कळलंय। तर मुळातच राहुल गांधीचे रुमर्स उठले होते ते रुमर्स कुठेतरी आता संपलेले आहेत आणि अमिता चव्हाण ह्या नांदेडच्या जागेवरून लढतील लोकसभा याचा जवळपास हे कन्फर्म आहे, ही बातमी कन्फर्म होत आहे जे सूत्रांकडून मिळत आहे। लवकरच जेव्हा नावांची घोषणा होईल तेव्हा ही जी आपली आजची बातमी आहे कन्फर्म किती पर्सेंट होते हे कळेलच लवकरच। बिलकुल, धन्यवाद वैशाली तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर एक प्रकारे ही अफवाच होती, कारण नांदेडची लोकसभा सीट आणि त्याचबरोबर अमेठीमधून राहुल गांधी निवडणूक लढणार होते अशी अफवाच होती। आणि त्यानंतर आता जी खरी माहिती समोर येते त्याप्रमाणे अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना लोकसभेची नांदेडमधून उमेदवारी मिळते।